भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील अक्षय नागरी सहकारी पतसंस्था लाखनीची संचालक मंडळाची निवडणूक 2025 ते 2030 या कालावधीसाठी 13 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली। यामध्ये सर्वसाधारण गटातून दामोदर बावनकुळे, रोशन गजभिये, मनोरमा बावनकुळे, मानसी पडोळे या संचालकांची पूर्वीच अविरोध निवड झाल्याने सर्वसाधारण गटातून 8 संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली। यामध्ये रायभान गायधने, चंद्रशेखर गिरेपुंजे, देवानंद नांदेकर, गोविंदा पडोळे, हरिभाऊ पडोळे, राजू फंदे, दिनेश वंजारी, सत्यवान वंजारी ही संचालकपदी निवडणूक झाली। तर विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून गोपाल चाचेरे संचालकपदी निवडून आले। विजयी संचालकांनी यशाचे श्रेय शिवराम गिरेपुंजे, देवाजी पडोळे, डॉक्टर श्याम झिंगरे, श्याम खेडीकर, धोंडू वंजारी, उमराव बावनकुळे, देवराम चाचेरे इत्यादींना दिले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आज अक्षय नागरी सहकारी परिषदेची निवडणूक झाली, यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी मला असं वाटतं का बा स्थापनेनंतर एकदा निवडणूक झाली होती, त्यानंतर अविरोधच निवडणूक होत होत्या, पुन्हा एकदा ही निवडणूक लागली। या निवडणुकीमध्ये आमचे जे 13 उमेदवार होते ते 13ही उमेदवार निवडून आलेले आहेत। पॅनलला पूर्ण सभासदांनी विश्वास व्यक्त करून आमच्या नेतृत्वावर, आमच्या पॅनलवर विश्वास ठेवला आणि सर्वांना निवडून दिलं। त्याबद्दल मी सर्व सभासदांचे, अक्षय नागरी पतसंस्थेच्या सभासदांचे धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत ही बँक स्थापनेपासून एक वेगळ्या विचारातल्या लोकांनी, उत्तमरावजी वर्कर गुरुजी, देवाजी पटोळे गुरुजी आणि त्यांचे जे सहकारी मागच्या रेजिममध्ये डॉक्टर श्याम झिंगरेजी, अनेक लोक या ठिकाणी होते, त्यांनी सावरली, आतापर्यंत इथं मोठं वैभव उभं केलं, भारत दाखवून हेच काम पुढेही असंच चालू राहील ही अपेक्षा आम्ही आमच्याकडून जनतेची अपेक्षा आहे आमच्याकडून, ती पूर्ण करेल हे संचालक मंडळ, असा विश्वास मी आपल्या सभासदांना देतो आणि पुन्हा त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद।